नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तर आज आम्ही चाललेलो आहोत एलोरा केव्स जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि अजून कुठे तिथे ठिकाणं आम्ही फिरणार आहे हे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये नक्कीच सांगूयात. स्टे ट्यून. गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण चाललोय ताईच्या घरी, ताईला आणि अनुला पिकअप करायला आणि तिथून आपण तिला पिक केल्यानंतर आपण आपल्या रूटवरती पुढे कंटिन्यू करूयात. आणि हॅलो कर, हॅलो हॅलो. तर इथे अनु रेडी होते आता ट्रेकिंग साठी. अन्वी चल जायचं ना फिरायला आपल्याला. तुझं झालं, तयारी झाली तुझी? अरे वा, चलो मग. तर असे सगळे इथे तयार झालेले, आम्ही सगळ्यांनी कॅप वगैरे घातलेली आहे. सो आता आपण इथे एंटर करणार आहे. याआधी आपल्याला तिकीट काढावं लागलंय. तर मित्रांनो, इथे आल्यानंतर आतमध्ये यांनी ई व्हेकलची एक सुविधा ठेवलेली आहे. सिनियर सिटीजन्स, महिला, लहान मुलं वगैरे, आणि एक 30 रुपीज त्याचं तिकीट आहे पर हेड. तर त्यांचे काही पिक अँड ड्रॉप पॉईंट्स आहेत, तर तिथपर्यंत ते नेऊन सोडतात आणि मग तिथून परत तुम्ही असं वरती चढू शकता, लेण्या बघू शकता. अशी एक छान उपक्रम इथे त्यांनी राबवलेला आहे. आणि सगळीकडे असं सुंदर ग्रीनरी आहे आणि वडाचे झाड आपल्याला इथे बघायला भेटते सगळीकडे. हे वडाचे पारंब्या. तर मित्रांनो, इथे आम्ही सुरू केले आता जर्नी आमची एलोरा केव्सची. आणि ज्यांना कोणाला इथे यायचं असेल तर इथली थोडक्यात माहिती सांगतो. इथे एंट्री फी 40 रुपीज आहे पर पर्सन पर हेड. फोटो करणार एक ग्रुप फोटो, फॅमिली फोटो. अनु, बाबा काय बोलतायत? बाबा बोलतात माझ्याकडे येतात, येते का? बाबा म्हणतात माझ्याकडे येते का? जायचं मग तुला बाबांकडे? नाही. तू कुठे बसली आहेस? खांद्यावर. कोणाच्या खांद्यावर बसली तू? मामाच्या. मामाच्या खांद्यावर बसली. आपण काय करायला आलोय? काहीच नाही, फिरायला आलो ना आपण. वाव, छान छान आहे ना समोर. वाव. तर मित्रांनो, इथे आल्यावरती इथे असा मॅप लावलेला आहे. सर्व काही इन्फॉर्मेशन याच्यात दिलेली आहे. आता आपण एंटर करत आहोत वेरूळ लेणीमध्ये. आणि या लेणीचं वैशिष्ट्य म्हणजे ही जसं मंदिर खालून उभारलं जातं किंवा कुठलीही वस्तू खालून उभारली जाते तशी उभारलेली नाही आहे, तर ती वरून डोंगर कोरत खालपर्यंत आणलेली आहे. तर मित्रांनो, इथलं एक मॉन्युमेंट आपल्या 20च्या नोटेवरती प्रिंट केलेलं आहे, ते मी तुम्हाला आता दाखवतो. हे बघा, हे ते मॉन्युमेंट आहे आणि हे अस्तित्वात आहे. बघू शकता इथे आपण. हो.
मित्रांनो, जसं आपण बघू शकता इतकं बारीक कोरीव काम ह्या दगडामध्ये केलेलं आहे. अतिशय आपल्याला अशी सुंदर वास्तू इथे बघायला मिळते. आणि विशेष म्हणजे बाहेर इतकं ऊन आहे आणि इतकं म्हणजे उकडतं आहे आणि आतमध्ये इतकं थंड वातावरण आहे. हा एक्सपिरियन्स तुम्ही नक्की जरूर एकदा घ्या आणि इकडे नक्की भेट द्या. अतिशय सुंदर वास्तू आहे, बघण्यासारखी आहे मित्रांनो. तर मित्रांनो, इथे शंकराची पिंड आहे. तर इथे खूप गर्दी बघण्यासाठी. तर मित्रांनो, आतमध्ये अशी प्रचंड गर्दी होती आणि आतमध्ये शंकराची एक पिंड आहे. तर ती आम्ही तिथं बघितली, अतिशय सुंदर होती. हे बघा, असे छोटे 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 इथे टेम्पलचे स्ट्रक्चर्स आहेत इथे सगळीकडे आणि अखंड दगड आहे आणि त्याला कोरून हे सगळं काही बनवलेलं आहे इथे. तर विचार करू शकता काय लेवलची इंजिनिअरिंग होती त्या काळात सुद्धा. तर इथे अनु असं छान मजा घेते. कॅप दे ना तिची काही. अनुला आता ही ट्रिप आठवली नाही तरी अनुला ब्लॉग बघायला मिळणार आहे ती मोठी झाल्यानंतर. झोप येते. हर हर महादेव. हर हर महादेव. तर मित्रांनो, आमचं असंच आता डिस्कशन होत होतं ह्या कोरीव कामावरती. तर पप्पांनी एकदम असा छान मुद्दा सांगितला की ज्यावेळेस हे कोरीव काम केलं गेलं होतं नवीन नवीन असताना हे मॉन्युमेंट किती सुंदर असेल म्हणजे किती सुंदर असेल बघण्यासाठी त्यावेळेस. तर आता हे ऊन वारा पाऊसमुळे त्याची झीज होत होत थोडंसं जे काही स्ट्रक्चर आहे, जे काही कोरीव काम आहे ते थोडं थोडं जातं आहे. त्याचं जे फाईन डेफिनेशन्स आहेत ते थोडे कमी झालेले. बऱ्याचशा हत्तीच्या सोंडा दिसत नाही जसं इथे आपण पाहू शकतोय, पण काही सोंडा अजून शाबूत आहे. सर्व देवाचे अवतार दाखवले तिथे. हे काय शंकर पार्वतीचा अवतार दाखवलेला आहे इथे. हे आपले श्रीराम आहेत. हे सगळे असे स्कल्पचर्स बनवलेत.
तर अशा प्रकारे एक एकची टर्न येते, अणूला खांद्यावर बसून घ्यायची आणि आता ताईचा टर्न आला आणि ते एन्जॉय करते. तर मित्रांनो अर्धे लोक थकलेले तर ते थोडेसे तिकडे बसलेत आता झाडाखाली. हा इथे हौद आहे छानपैकी आणि मी, अहिल्या आणि पप्पा आम्ही तिघं थोडं कंटिन्यू करतोय. मग आम्ही खाली आल्यावर दुसऱ्या ठिकाणी जिथे जाणार आहे तिथे ते लोक येणार आहेत. तर आता आम्ही जी चढतोय ती लेणी क्रमांक 16B आहे. एवढंच आहे का इथे? कळसच आहे तो. मित्रांनो छान असा वरतून आपल्याला व्ह्यू बघायला मिळालेला आहे आणि हे इथे बसलेले आहेत बघा. बॅग भरून घेतली बघा मॅडम म्हणे फिरायला जायचं आणि फिरायला आल्यावर थकून असे इथे बसलेले आहेत. थकून नाही बसलो आणि थकली तर पप्पा सांगा ना आपल्याला किती सुंदर असं वरतून व्ह्यू बघायला भेटला. अफलातून एकदम. अफलातून एकदम. जेवढं आपण आता फिरलो ना काय किती नंबर ते किती आहे अहिल्या? 1 ते 16B पर्यंत केव्ह सगळे वरतून दिसले. एकदम सुंदर. आमचे फोटोशूट पण झालेले आहेत छान. तुम्ही मिस केलेले आहे. आम्ही तिकडे जाऊन आता मित्रांनो आम्ही पुढे थोडंसं जाऊन येतोय म्हणजे पार्ट 2 जेवढं फिरलं की आपल्याला रिटर्न. मित्रांनो एक अशी सुंदर गोष्ट तुम्हाला मी दाखवतो. इथे आतमध्ये 100 वटवाघूळ असतील आरामात. संपूर्ण सगळे वटवाघूळ बसलेले. तर गणपती बाप्पांचं इथे छान कोरीव काम दिसू शकते आपल्याला. तर अहिल्या कसं वाटतं? तू एन्जॉय करतेस की नाही? खूप मस्त. चला तर तर इथे अणूचा जोश सगळ्यांपेक्षा जास्त दिसतोय. अणूला सगळे म्हणताय कडेवर घेतो कडेवर घेतो तर ती कोणाच्याच कडेवर यायला तयार नाही. She is a strong girl. येस. Just like her mom. बघा तिची मॉम आजी आजी 15-20 मिनिटापूर्वी झाडाखाली बसलेली होती मॉम. Everyone is trying to take credit. इथे यांचा फोटोशूट चालू आहे. तर मित्रांनो इथे शंकर पार्वतीचं स्कल्पचर आहे. इथे तुम्ही जर बारीक बघितलं तर इथे चंद्रकोर आहे आणि हातात नाग दिसतो आपल्याला. तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं वेरूळ लेणी हे फिरून झालेलं आहे.
हे बघा अनु देखील अशी छान एन्जॉय करते. अनु हाय. तर आता जेवणासाठी आम्ही जाणार आहे आणि जेवण झाल्यावरती मग पुढे आपण ब्लॉग कंटिन्यू करूया असंच. तर मित्रांनो आता आम्ही इथे श्री घृष्णेश्वर मंदिर टेम्पलच्या इथे आलेलो आहे मंदिरात. तिथे लाईनमध्ये उभे आम्ही. साधारणतः आम्हाला पाऊण तास झाला एवढी लाईन होती इथे. आज भाविकांची भरघोस गर्दी दिसते या मंदिरात आपल्याला. आणि आज शनिवार देखील आहे, उद्या सुट्टीचा दिवस, त्यामुळे भरपूर भाविकांनी आज मंदिर गाठलेले आहे. सुंदर असं दगडाचं मंदिर आपल्याला इथे बघायला मिळतं आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हां, तर मित्रांनो हे जे मंदिर आहे ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे. हर हर वाह. हर 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 हर. तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं छान असं दर्शन झालेलं आहे. आणि किती वेळ लागला? एक तास लागला. तर कोणी दर्शनाला येणार असेल तर 1 तास नक्की वेळ काढूनच इकडे दर्शनाला या. आज शनिवार होती त्याच्यामुळे गर्दीसुद्धा होती जास्त. आणि अनुनी देखील छान एन्जॉय केलं इथे. अनु हाय कर हाय कर. आतापर्यंत तर पप्पा आतापर्यंत किती ज्योतिर्लिंग झाले आपले? 12मधून आत्तापर्यंत आपले 4 झालेले आहेत. अच्छा. आज घृष्णेश्वर झालेलं आहे, त्यानंतर त्र्यंबकेश्वर झालेलं आहे, भीमाशंकर आणि केदारनाथ, हिमालयातील केदारनाथ हे अतिउच्च सर्वात उंचावरील ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी ते आपण पायी चालत जाऊन त्याचं दर्शन घेतलं. त्यावेळेस मित्रांनो मी साऊदीला होतो त्याच्यामुळे ते एक माझं राहिलेलं आहे. बाकी 3 आम्ही केलेले आहे विथ फॅमिली. चला ब्लॉग आता पुढे कंटिन्यू करू आपण. तर राहिले आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन सांगत आपण कुठे जाणार आहे. आता आपण श्रीमंत मालोजीराजे भोसले यांची समाधी बघायला जाणार. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो इथे आम्ही आलो होतो आता समाधी बघायला. तर अतिशय दुर्दैव आहे मित्रांनो की एवढं हिस्टॉरिकल प्लेस आणि इथे टाळा मारलेला आहे आणि आजूबाजूला अगदी असं अस्वच्छता आहे. पप्पा काय तुम्हाला व्यक्त करायचं याच्यावरती? अतिशय वाईट गोष्ट आहे की जे आपले पूर्वज आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा, तर त्यांच्या समाधी मंदिराला आम्ही भेट द्यायला आलेलो आहे. इथे कोणी फिरकत तर नाही, या ठिकाणी कुणीही फिरकत नाही. आजूबाजूला सगळे पत्रे शेड मारलेलं आहे आणि अतिशय घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि कुलूप लावलेलं आहे इथे. हे महाराष्ट्राचं अगदी दुर्दैव आहे. म्हणजे हे बऱ्याचशा लोकांना माहिती देखील नसेल. आणि घृष्णेश्वर देवस्थान पासून अगदी हाकेच्या अंतरावरती आहे. हो अगदी हाकेच्या. म्हणजे याच्या बॅक साईडला मंदिर आहे. इथे जर तुम्ही बघू शकत असाल, दिसत नाही आहे तसं इथे आता. हे बघा इथे मंदिर आहे या साईडला आणि हे सगळं संपूर्ण असं पत्र्याने बंद केलेलं आहे. अतिक्रमणाचा विळखा बसलेला आहे त्याला. बरोबर. ही जी आपण समाधी बघायला गेलेलो ती मात्र बंद होती, पण हे आम्हाला एक दिसलं आहे स्पॉट स्मारक. तर आता इथे जाऊन बघूयात कसं आहे काय आतमध्ये. मूर्ती तर एकदम छान भव्य दिव्य आहे.
नाईस. कारंजा बंद स्थितीत आहे इथला. पण कारंजा बंद स्थितीत आहे मित्रांनो. आम्ही चालू स्टेज. हे कोण आहे? हे छत्रपती शिवाजी महाराज. जय छत्रपती शिवाजी महाराज की. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हां, त्यांचे वडील आहेत हे, त्यांचे पप्पा आहेत. मित्रांनो फायनली आम्ही इथे आता हॉटेलवरती आलो आहे थोडंसं फ्रेशन अप होण्यासाठी. तर आम्ही आहोत आता हॉटेल नैवेद्य, जे आहे छत्रपती संभाजीनगर. हे बघा, आणि अनु आत्ताच पडता पडता वाचली. अनु मस्ती नाही करायची. तर मित्रांनो इथून आता आम्ही बीबी का मकबरा इथे जाणार आहे आणि मग तिथून आलं की डिनर वगैरे करून आजचा दिवस इथेच संपणार आणि उद्या अजून काही ठिकाण आम्ही फिरणार आहे. तर ते उद्याच्या दिवशी आम्ही तुम्हाला सांगूयात कुठे कुठे जाणार आहे.